Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सध्या पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत बजरंग सोनवणे बप्पा आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहेत. कारण आज त्यांनी जो आहे तो पोहनेर ज्या गावाला पुराचा वेढा बसलेला होता त्या गावाची आज त्यांनी भेट घेतलेली आहे. त्या ठिकाणी नेमकी काय त्यांनी परिस्थिती जाणून घेतली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. मला सांगा काय परिस्थिती आज बीड जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे. त्याच्यातला मराठवाडा आणि बीड जिल्हा सर्वाधिक बाधित आहे. बीड जिल्ह्यामध्ये आज परळी तालुक्यातल्या पोहनेर गावामध्ये मी आणि सभोवतालच्या सर्व गावांचा दौरा करत असताना पोहनेर हे गाव अगदी पाण्यानं पूर्ण येडा टाकलेलं गाव होतं. त्या गावामध्ये एक गल्लीची गल्ली आज पूर्ण उद्ध्वस्त झालेली, त्यांचे कुटुंब गेलेले, सगळे घरं गेलेले, त्यांना आज राहायला जागा नाही, चिखल घराणी आहे. भुई गल्ली असेल, तिथं धनगर गल्ली असेल किंवा तुमचं बौद्ध वस्ती असेल, परत मुस्लिम वस्ती असेल, असे बरेच सगळे किंवा आणखी बाकीचे काही खालच्या गल्ल्या ज्यांचं बाजारपेठ गेलेली आहे. असं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या नुकसानाची भरपाई शासनानं सुद्धा तात्काळ झाली. जर एखादी घटना घडली तर 24 तासाच्या आत 5,000ची मदत द्यायला पाहिजे, पण आणखी पण शासनाने दिली नव्हती. मी शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. आज संध्याकाळपर्यंत त्यांना अन्नधान्य पण पोहोच करतो, 2 वाजेपर्यंत येणार आहे असं नायब तहसीलदार साहेबांनी सांगितलं. पण आणखी तर काही पोहोचलं नाही. आता 3 वाजलेत पण आणखी काही पोहोचलं नाही. पण ठीक आहे, 5-6 वाजेपर्यंत संध्याकाळी जर म्हणजे रात्री होईपर्यंत तरी द्या अशा सूचना केल्यात आणि ती 100% देतील अशी अपेक्षा करू. आणि 5,000 रुपये सुद्धा, कारण उद्या शुक्रवार आहे, परवा परत शनिवार आहे. शनिवारी बँकेला सुट्टी. त्यांचे सर्वांचे खाते नंबर 252 लोक बाधित आहेत. त्या 252 लोकांना ही मदत देण्याचं आता त्यांनी कबूल केलं आहे आणि 5,000ची मदत उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना मिळेल अशी अपेक्षा करूयात. एकंदरीत या गावाला जो आहे तो पूर्ण पुराचा वेढा बसलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांना आता अन्नधान्य काहीच खायला नाही. मात्र आता प्रशासनाची मदत येईल तेव्हा येईल. मात्र सध्याची काय परिस्थिती तुम्ही जाणून घेतली? हे गाव अगदी एवढं बाधित झालेलं, प्रचंड नुकसान झालेलं गाव आहे आणि ही पहिली वेळ नाही. प्रत्येक वेळेस पुराचा तडाखा या गावाला बसतो, पण यावेळेचा भयंकर म्हणजे पुराचा वेढा होता. एवढंच नाही तर जनावराचा जो चारा आहे तो चारा वाहून गेला आहे. ते कुठल्या निकषात येत नाही असं म्हणलं जातं आहे. भुई लोक जे मच्छीमारी करतात त्यांचं सगळं साहित्य वाहून गेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा वेगळा GR करून आणि मी पैसे देतो याचं आता सांगितलं आणि मी कलेक्टर साहेबाला पण त्याचे नोंद करून मी प्रत्येक पॉईंट नोंद करून घेतो जिथे गेल्याच्यानंतर काय अडचणी आहेत, ह्या शासनाच्या निकषामध्ये कशा बसल्या पाहिजेत किंवा शासनाचे निकष सगळे तोडून का होणे पण या लोकांना मदत झाली पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि 100% शासन त्यांना मदत करायला आम्ही बांधील आहोत आणि ती करेल असं अपेक्षा करू. एवढंच नाही तर या लोकांचे घरं सगळे गेलेले आहेत. या घरांना सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे, या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही माझी मागणी आहे. मी शासन दरबारी याच्यासाठी अतिरिक्त निधी जो केंद्र शासनाच्या PMJSY-मधूनच जे घरकुल होतं या घरकुल योजनेला अतिरिक्त या घरांसाठी काहीतरी निकष सगळे बाजूला सारून यांच्यासाठी पुनर्वसन परमनंटली यांची व्यवस्था करण्याची जी व्यवस्था आहे ती करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यापर्यंत जाणार, महाराष्ट्र शासनाला सांगणार आणि आमचा तिकडला केंद्राचाच पैसा असल्यामुळे ते आणायचा प्रयत्न करणार. याच्या उपरही जरी मला साथ नाहीच मिळाली आणि कुणी जरी चुकीचं काही केलं, खासदाराने शब्द दिला घरं बांधून देतो कसा देतो असं जर कुणी काही म्हणलंच तर मी स्वतः बांधून द्यायला कॅपेबल आहे. मी 1 वर्षाच्या आत त्यांना सर्वांना घरं देणार असा शब्द देऊन आलो आणि देणारच आहे. का वाटतंय तुम्हाला तसं असं होईल म्हणून? नाही, ही परिस्थिती आहे. का वाटतंय असं नाही, काही इथून मागचे काही अनुभव आहे. एखादी गोष्ट जर म्हणलो तर त्याला कुणी राजकीय श्रेय घ्यायचा विषय करू शकतात, मला माहीत नाही. आता हे परळीतला एरिया आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस वाटलं नाही पाहिजे मला, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण असं होतं आहे. त्याच्यामुळे जर झालंच एखाद्या वेळेस तर ते आपण लोकांना न्याय दिला पाहिजे. लोकांच्या आजच्या एवढी वाईट परिस्थिती याच्या वेळेस प्रशासन आणि आम्ही म्हणजे जे पदावर असणाऱ्या सर्व व्यक्तींनी त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांच्या असल्या अडचणीच्या काळात उभं राहिलं पाहिजे आणि यांची परमनंट व्यवस्था केली पाहिजे. यार मी आता जेवढे घरं बघितले कुठल्याच घरात उभा राहता येत नाही, जे की ह्याच्या पात्रापासून जवळपास 500 मीटरवर घर आहे. त्या घरात सुद्धा एवढं पाणी आहे सगळं. मला आता तुमच्या काही मीडियाच्या प्रतिनिधी सुद्धा त्याचं शूट केलं आहे की एवढं वाईट परिस्थिती त्या घरात आहे. त्या लोकांनी राहायचं कसं? तर याच्यासाठी कुणाच्या शेळ्या गेल्यात त्याचे पंचनामे आमच्या तलाठीने केले नाहीत. त्यालाही सांगितलं की बाबा तुम्ही त्यांचे पंचनामे करा. तर ते पंचनामे त्याला PM रिपोर्ट तो कसा करणार? तो करणार मला PM रिपोर्ट. त्यांना सांगितलं तो कसा करणार होता? वाहून गेल्याचा PM रिपोर्ट कसा करता येणार? तर त्याची गरज नाही आहे, त्याचा फक्त पंचनामा करावा लागेल. आणि पंचनामा करून त्यांना मदत द्या आणि त्याच्यात घ्या असं सांगितलं, सूचना दिल्या. त्या सूचनेप्रमाणे 100% होईल.
तलाट्याला देखील त्या ठिकाणी तुम्ही चांगलंच त्याच्यावरती उपसलता. नाही काही नाही. तलाट्याला हे का, ही एक काम करण्याची सिस्टीम आहे. तलाठी हे त्या गावात राहत नाहीत. तलाट्याने आतापर्यंत ही मदत का दिली नाही मी त्यांना विचारलं, त्यांना उत्तर देता येत नव्हतं. त्यांचा ॲटिट्यूड एकंदरीत असा वाटत आहे की ही लोकांना ठीक आहे झालं होतच असते असं वाटला, म्हणून मी म्हणलं की तुम्ही असं नाही चालणार, तुम्ही नियमाप्रमाणे यांना मदत करा. बाकी काही कोणाला हे करण्याचं नाही, तेही काम करतील अशी अपेक्षा करून आपण. बाकी नायब तहसीलदार माझ्यासोबत सकाळपासून आहेत, सर्व मंडळ अधिकारी आहेत, सर्व कृषी अधिकारी आहेत, सर्वजण बिचारे, आणि यांनी काम पण केले. काही तलाठी आता काही गावाला फिरलो तिथं कामही करतात. एखादा तलाठी आता कोणतरी कांबळे नावाचा तलाट्याविषयी शिकायत आहे तर ती काही भेटलंच नाहीत आज बी मला आणखी. तर आता आमचे जेवढे काही अधिकारी तेवढे बिचारे सर्वजण काम करतायत. आजचाच नाही, आम्ही आज आलो तर प्रत्यक्ष बघितलं तर 3 दिवसानं कृषी अधिकारी असेल, तुमचे मंडळ अधिकारी असेल, तलाठी पण आहेत. एखादा दुसरा कमी अधिकारी अपवाद असतो त्याच्यावर प्रत्येक गोष्टीत आपण तिथं काही बांधाचं भांडण नाही त्यांचं. ते आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांच्याकडून उशीर होतोय ते त्यांनी लवकर करावा एवढ्याच त्यांना सूचना दिल्या, बाकी काही नाही. पूर सरल्यानंतर आलात बाप्पा या गावाला? हो, आता बीड जिल्हा आहे, ही काय मी एक आमदार नाही आहे, खासदार आहे. मला बाकीचेही गावं असल्यामुळं थोडंसं मला उशीर झाला, त्याची मला खंत आहे की मी या गावाला पुराच्या ह्याच्यात येऊ शकलो नाही. पण इथं आमची विधानसभा लढलेली जी आमचं या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे राजसाहेबजी देशमुख आहेत हे आले होते. आमच्या पक्षाचे सर्व जे प्रमुख ज्या मतदारसंघाचे त्या मतदारसंघात ते फिरत होते. मला वाटतं केज विधानसभेत सुद्धा मी बऱ्यापैकी फिरलो. माजलगावमध्ये आमचे मोहनरावजी जगताप फिरत आहेत, तिकडं महबूबाई शेख फिरत आहेत, बीडचे आमदार रात्रंदिवस फिरत आहेत. त्यांनी रेस्क्यू करून कसे लोक काढलेत हे तुम्ही बघितले. आणि कोण काय म्हणतं ह्याच्यापेक्षा गेवराईमध्ये जे लोक आमच्या त्या ह्याला कानडी पिंपळ्याला अडकलेले होते त्याच्यासाठी मी आज तलाट्याला बोललो, कलेक्टरना परवा एकेरीवर बोललो. त्याचं कारण असं आहे की तिथं 48 तास लोक अडकले तरी ते नाही सोडून दुसऱ्या गावाच्याकडे. मला सगळे गावासारखे आहेत, पण एक जर समजा जे अगोदर अडकलं त्याला काढलं पाहिजे तर त्याला उशीर का, त्याला जाणीवपूर्वक तुम्ही काढणार काय, कुठल्या एखाद्या समाजाचे मग राहतात का, अशा काही गोष्टी झाल्या. मी त्याच्यामुळे तसे कलेक्टरना बोललो, पण कलेक्टर पण खूप चांगलं काम करतात. आमचे सर्व परवाच्या रात्री आमच्या केज तालुक्यातल्या बऱ्याच गावांना सगळ्या गावाचा पाण्याचा वेढा पाडल्याच्या नंतर सुद्धा तहसीलदार सुद्धा माझ्याबरोबर रात्री 1-2 वाजेपर्यंत बोलत होते. परत मी ह्याच्या शिरूरच्या तहसीलदाराला बोलत होतो, गेवराईच्या तहसीलदारांना बोलत होतो. ज्या दिवशी पाऊस झाला आत्ता शेवटची जे अतिवृष्टी झाली, याच्या अगोदर 4 वेळेस अतिवृष्टी जिल्ह्यात झाली, शेवटची अतिवृष्टी ज्या दिवशी झाली त्या दिवशीच माझी कमिटीची मिटिंग दिल्लीला असल्यामुळे मी दिल्लीला 2 दिवस होतो. त्याच्यामुळे या अतिवृष्टीच्या वेळेस मला लवकर कुठल्या गावात अप्रोच होता नाही आलं. 2 दिवस उशीर झाला, 15 दिवस नाही, 7 दिवस नाही. अतिवृष्टी होऊन 6 दिवस झाले आणि मग ते 2 दिवस मला उशीर झाला. 4 दिवस झाला तर आहेच आहे. म्हणजे आता केज तालुक्यात त्याच्यानंतर दुसऱ्या पहिल्या दिवशी बॅकवॉटरचे गावं बाधित होते कारण त्याच्यात पाणी होतं. दुसऱ्या दिवशी तलावातून खाली सोडलं पाणी, म्हणून तलावाच्या खालचा भाग आहे तो अख्खी तिकडे देवळा अंबाजोगाई तालुक्यापर्यंत बाधित होता. त्या प्रत्येक गावात होतो. त्या गावात सगळे मंडळ अधिकारी असतील, तिथले आमचे तहसीलदार अंबाजोगाईचे असतील, केजचे असतील, हे सर्वजण टीम बरोबर होती. असं काही एकटाच नव्हतं, पण मला जरा जास्त मीडियाचा नाद एक नाही, त्याच्यामुळे थोडं कधी होते. आताही म्हणतो तर चला, पण तुमच्या आग्रहास्तव थांबलो. आणखी लोकांना भेटणं महत्त्वाचं आहे. मीडिया हा ठीक आहे, तुम्ही एवढं कव्हर करताय, तुम्ही एवढं लोकांचं चांगलं काम करताय. खरं तर मी आभार मीडियाचेच मानणार आहे. बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातल्या मीडियानं ही जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर आणली, महाराष्ट्रासमोर आणली, म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधी पुन्हा बाहेर निघालेत. अरे महाराष्ट्राचा एखादा मंत्री का आला नाही लवकर हे विचारा ना. खासदार एका कुठल्या तरी तालुक्यात आहे, फक्त जिल्ह्यात नाही फिरू शकला, किंवा पोहनेरला यायला थोडा उशीर झाला. मला खंत आहे, मी पोहनेरकरांचे वाटलं तर दिलगिरी व्यक्त करेल, मला यायला उशीर झाला. पण ठीक आहे, एक माणूस पक्षाचा होताच आणि तेही प्रमुखच आहेत. त्याच्यामुळं तुम्ही असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देणं तर काम आहे माझं. अजित पवार पण आहेत आज बीड जिल्ह्यात? नाही, त्यांचं काम आहे ते येत असतील. पालकमंत्री बीड जिल्ह्याचे म्हणून ते आलेले असतील ना, कालच येणार होते असं मी त्याचा कार्यक्रम बघितलेला असतील ना. आता सर्वांनीच येऊन सर्वांनी मदत, आता कसं आहे आम्ही फिरतो ते फिरतो, लोकप्रतिनिधी तेही लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचंही काम त्याने, त्याच्यावर काय ऑब्जेक्शन थोडं आहे का? त्यांनी फिरून यायचं काय आहे का? फिरलं पाहिजे, काय अडचण. त्यांना सध्या बीड जिल्हा कळतोय ना, त्यांनी आणखी इथं बी आलं पाहिजे. म्हणजे हे बी रस्ता जर बघितला पोहनेरला जर आले आमचे पालकमंत्री तर अतिउत्तम होईल. मी सुद्धा बरोबर येईल त्यांच्या. काय नेमकं एवढं बघण्यासारखं? नाही बघण्यासारखं हा रस्ता ही तुम्ही प्रश्न विचारलेला 12 कोटी, मी कशाला 12 कोटीचा रस्त्याचा प्रश्न विचारला ना. ती एक पण आता काय तुम्हाला काहीच दिसलं नाही का पोहनेरला बघायसारखं रस्ता? तुमच्या तोंडून ऐकायचं, माझ्या तोंडून ऐकायचं, तुम्हाला मीडियाला मी बोललो पाहिजे असं तुम्हाला बोलतं करायचंय मला. पण माझं म्हणणं आहे की अख्खं गाव पाण्यात आहे, बेट झालं त्या गावात, चारी बाजूनं पाणी गेलं, गोदावरीचं पाणी एवढं प्रचंड पाणी आहे, त्याच्यामुळे ह्याची पाहणी करणं. असे गाव एक नाही, गोदावरीकाठच्या प्रचंड गोदाकाठ आहे, पार शहागडच्या टोकापासून ती पार इकडं गंगाखेडच्या तालुक्यापर्यंत, सोनपेठ तालुक्यापर्यंत ही गोदाकाठची परिस्थिती अशी एवढी आहे. गोदाकाठ असेल सिंधपणाच्या इथले तर काहीच राहील नाही, कारण डोंगरेवरून आलेल्या स्पीडनं पाणी येणार, स्पीड घेऊन सिंधपणाचं पाणी परत सिंधपणा तशी जर विचार केला तर सगळे होणारे 2 नद्या एकत्र होत्या,
शिरूरच्या खाली परत पुन्हा हिरापूरला 3 होत्यात. त्याच्यामुळे एवढं उग्र रूप त्या नदीनं धारण केलं. आणि मांजरा नदी सुद्धा त्याच पद्धतीने आली. गोदावरी 3 नद्या मेन आहेत बीड जिल्ह्यात. त्या 3 नद्याने उग्र रूप धारण केल्यामुळं बऱ्यापैकी नुकसान या शेतकऱ्यांचं झालंय. त्याच्यामुळे या गोष्टीचं आपण अतोनात सर्वांनी नुकसान झालेल्याची पाहणी करून त्यांना लोकांना आधार दिला पाहिजे. एवढ्यासाठी खूप खूप धन्यवाद. एकंदरीत हे होते बीडचे खासदार बजरंग सोनवणे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, परळी बीड.